नमस्कार श्रोते हो. आज तुमच्यासाठी एक सामाजिक प्रश्नावर आधारित कथा घेऊन आलेली आहे. कथेचे नाव आहे न्याय. अनिता, मग काय विचार केलास? गाडीचं स्टेअरिंग सांभाळत सुनीलने विचारलं. पण अनिता काहीच बोलत नव्हती. ती शांतपणे गाडीच्या काचेमधून एकसारख्या कोसळणाऱ्या पावसाच्या सरी पाहत होती आणि तिच्याही डोळ्यातून तसेच पाणी वाहत होते. रात्रीच्या अंधारात काचेवर पडणारं पावसाचं पाणी आणि त्याला काचेवरून बाजूला करत फिरणाऱ्या वायपरवर तिची नजर खिळली होती. अशा वातावरणात विचारांचं वादळ अनितीच्या डोक्यात उठलं होतं. सुनील बरोबर झालेल्या तिच्या लग्नाला आता 5 वर्ष होऊन गेली होती. लग्नाआधीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अनिता, पोरी, मुलगा डॉक्टर आहे. त्याच्या वडिलांचा मोठा कारखाना आहे. स्वतःचा मोठा बंगला, 4 गाड्या, नोकर चाकर. खूप चांगलं स्थळ चालून आलंय पोरी. आपल्या वडिलांचे शब्द आजही तिच्या कानामध्ये घुमत होते. अनिता, मी काय विचारतोय? सुनील जोराने तिच्यावर ओरडला. तशी ती भानावर आली. डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत सुनीलकडे पाहत बोलू लागले. मला माफ कर. आता हे सहन करण्याची ताकद माझ्यात नाही आहे रे. तिचं बोलणं ऐकून सुनीलने जोराने गाडीचा ब्रेक दाबला. चल, उतर गाडीतून, खाली उतर. सुनील रागाने तिला बोलू लागला. अनिता घाबरली. रात्रीचे 11 वाजलेले. पावसाची रिपरिप सुरूच होती. घर अजून खूप लांब होते. तरी सुनील गाडीतून उतरण्यास सांगत होता. सुनीलने हात पुढे करून अनिताच्या बाजूचा कारचा दरवाजा उघडला आणि पुन्हा तिला उतरण्यास सांगितले. अनिता हात जोडून त्याच्या समोर विनवण्या करू लागली. पण सुनील काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने अनिताचा दंड पकडला आणि बाहेर खेचत गाडीतून जबरदस्ती खाली उतरवलं. ती रडू लागली. अहो, इतक्या रात्री मी कशी घरी येऊ? असं नका करू प्लीज. मला खूप भीती वाटते. मग नको येऊस, आणि मेलीस तरी चालेल. मी तरी सुटेन एकदाचा. तसाच गाडीतून सुसाट वेगाने निघूनही गेला. पावसाची रिपरिप, त्यात निर्जन ओसाड रस्त्यावर ती एकटीच पावसात भिजत दूर दूर जात असलेली सुनीलची गाडी पाहत उभी होती. पण हे काही तिच्यासाठी नवीन नव्हतं. मारहाण करणं, 3-4 दिवस उपाशी ठेवणं, नोकरांपेक्षा वाईट वागणूक, हे सर्व अनितासाठी नेहमीचंच झालं होतं. सुनीलची गाडी आता दिसेनाशी झाली. तशी ती त्या निर्जन रस्त्यावरून अनिता पुन्हा घराच्या दिशेने चालू लागली. पावसाची संततधार सुरूच होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी दिसत होती. पावसाच्या पाण्याने भरलेली छोटी छोटी पाण्याची डबकी, त्यातच मोठाले पावसाळी बेडकांचा आवाज आणि रातकिड्यांच्या कर्कश आवाज सुरू होत जणू दोघा समुदायाची ओरडण्याची स्पर्धाच सुरू होती. जड पावलांनी अनिताचा प्रवास सुरू झाला. वाट हळूहळू मागे पडू लागली तशी अनिता आपल्या विचारांमध्ये गुरफटली. संपवून टाकावं स्वतःला? एखाद्या भरधाव वाहनाखाली उडी टाकावी की विहिरीत जाऊन पडावं? इतक्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येताच विचारांच्या गर्तेतून ती झटकन बाहेर पडली. तिचं मन त्या आवाजावर एकाग्र झालं. ती जागेवरच थांबली आणि आपले कान खडे करून तो आवाज ऐकू लागली. जवळच कुठेतरी एखादं लहान बाळ रडत होतं. आवाज ऐकू येऊ लागला. रात्रीची भयाण शांतता मुलाच्या त्या आवाजानं भंग झाली. तिला आश्चर्य वाटलं. आजूबाजूला कुठेच घर, झोपडी काहीच दिसत नाही. मग मूल रडतंय कुठे? मागे फिरू पाहिलं, पण रात्रीच्या त्या अंधारात काहीच दिसत नव्हतं. अचानक त्या मुलाच्या रडण्याचा आवाज येईनासा झाला तशी ती पुन्हा घराच्या दिशेनं चालू लागली. विचार एकसारखे तिच्या डोक्यात फिरत होते. मनातल्या मनात देवाशी भांडत होती. देवा, का मला स्त्रीचा जन्म दिलास? मी काय पाप केलं होतं? का माझ्या नशिबी इतकी निष्ठुर आणि निर्दयी माणसं आलीत? अनिता आपल्याच विचारात मग्न होऊन चालत होती.
पाऊस आता थांबला होता. काही अंतर चालत ती एका पुलावर आली. शहरातून येणारं गटारीचं पाणी त्या पुलाखालून जवळच्या नदीत मिसळायचं. नाल्यातून पाणी खूप जोरात वाहत होतं. इतक्यात तिला लहान बाळ रडण्याचा आवाज येऊ लागला. तिच्या लक्षात आलं, हा आवाज मागेही येत होता. ती आता बाळाचा शोध घेऊ लागली. तो आवाज पुलाच्या जवळून येत होता म्हणून पुढे जाऊन पाहू लागली. एक लहान मूल नाल्याच्या बाजूने रांगत रांगत वर येताना दिसत होतं. तिने ओळखलं की कोणीतरी आपलं नको असलेलं बाळ नाल्यात फेकून गेलंय. अनिता आपला तोल सावरत खाली उतरली. दोन्ही हातांनी त्या बाळाला उचलून वर घेतलं आणि रस्त्यावर आली. ते खूप रडत होतं. चिखलाने माखलेलं त्या बाळाचं शरीर ती साडीच्या पदराने स्वच्छ करत बाळाला शांत करू लागली. पण ते काही केल्या शांत होत नव्हते. काय करावे हे तिला सुचत नव्हतं. इतक्यात तिला आपल्या मागे कोणीतरी असल्याचं जाणवलं. मागे वळून पाहिलं तशी अनिता थोडी दचकलीच. कारण काही अंतरावरच 5 ते 6 वर्षाची एक मुलगी उभी होती. पावसाने पूर्ण भिजली होती. विस्कटलेल्या केसांमधून पाणी गळत होतं. अंगातला फ्रॉक ठिकठिकाणी फाटला होता. पायात काहीच घातलं नव्हतं. शांत नजरेने ती अनिताकडे एकसारखी पाहत उभी होती. हातातील त्या बाळाला शांत करत अनिता त्या मुलीजवळ गेली. बाळ, तुझं नाव काय? एवढ्या रात्री इथं काय करतेस? आणि तुझे आई बाबा कुठे आहेत? ती मुलगी काहीच न बोलता शांतपणे एकसारखी अनिताकडे पाहत होती. त्या मुलीचं लक्ष अनिताच्या हातात रडत असलेल्या त्या बाळावर गेलं. तसं तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिचे डोळे रक्तासारखे लाल झाले. डोळे मोठे करून ती मुलगी त्या बाळाला पाहू लागली. अनिता काही बोलायच्या आत ती मुलगी 4 पावले मागे सरकली. आपल्या हाताच्या दोन्ही मुठी करकचून आवळल्या. डोळे मोठे करून जोराने किंचाळू लागली. तिच्या भीषण आवाजाने अनिताच्या डोक्यात मुंग्यांचं वारूळ उठलं. भीतीने तिचं सर्व अंग थरथरू लागलं. अनिता भयभीत होऊन समोर पाहत होती. ती मुलगी अनिताच्या समोरून पुलाच्या दिशेने वेगात धावत सुटली. अनिताही हातातील त्या बाळाला आपल्या पदराखाली घेऊन तिच्या मागे जाऊ लागली. ये बाळ, थांब थांब, पळू नको, अगं पडशील. काही समजवायच्या आत धावत जाऊन त्या मुलीने पुलाच्या कठड्यावरून नाल्याच्या वाहत्या पाण्यात झेप घेतली आणि नाहीशी झाली. हे भीषण दृश्य पाहून तिचे डोळे पांढरे झाले. तिचं सर्व अंग शहारलं. मदतीसाठी ती आजूबाजूला पाहू लागली. इतक्यात तिला लांबून एक गाडी येताना दिसली. तशी ती गाडीकडे धावली. ती गाडी अनिताजवळ येऊन थांबली. ती गाडी सुनीलचीच होती. सुनीलला गाडीतून उतरताना पाहून तिला थोडं बरं वाटलं. ती थरथरत्या शब्दात बोलू लागली, सुनील, सुनील, एका मुलीनं आत्ता पुलावरून खाली उडी मारली आणि ह्या बाळाला कोणीतरी टाकून गेलेलं. तशी ती पदराखालील बाळ दाखवू लागली. पण काहीच नव्हतं. सुनील आश्चर्याने तिच्याकडे पाहत विचारू लागला, कोण मुलगी? कुणाचं बाळ? काय बडबडतेस? बस झाली तुझी नाटकं आता. बस गाडीत. भयभीत होऊन अनिता गाडीत बसली. त्या पुलाकडे पाहताना तिच्या अंगावर शहारे येऊ लागले. काही वेळात दोघेही घरी पोहोचले तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. तापामुळे अनिताचं अंग भाजत होतं. भीतीने तिचं शरीर अजूनही थरथरत होतं. सुनीलचे वडील रागाने बोलू लागले, हिला रस्त्यावर एकटी सोडून आलास? ही मेली तर पोलीस आपल्याला पकडतील, आरोप आपल्यावर येईल. सुनील शांतपणे आपल्या वडिलांचं बोलणं ऐकत उभा होता. पण अनिता कोणाला काहीही न बोलता आपल्या रूममध्ये गेली. त्या भीषण प्रसंगातून अजून ती सावरली नव्हती. कपडे बदलून ती तशीच अंथरुणावर पडली. पण तिला झोप लागत नव्हती. अंगात कणकण होतीच.
अजूनही ती भीतीने थरथर कापत होती. घडलेला भयानक प्रकार तिच्या डोळ्यासमोर तसाच येत होता. कोणाला तरी सांगावं असं तिच्या मनाला वाटत होतं, पण इथं ऐकणारं कोण होतं? अनिता, हे अनिता! कोणीतरी पाण्याने भरलेला ग्लास तिच्या तोंडावर फेकला तशी ती खडबडून जागी झाली. महाराणीसारखी झोपलीस काय अजून? सकाळचे 7 वाजले. मला क्लिनिकमध्ये जायचं आहे. सुनीलचं बोलणं ऐकून ती लगेच उठली. तिच्या अंगात खूप अशक्तपणा होता. अंग तापानं फणफणत होतं. रात्रीचा तो भयानक अनुभव, अजूनही ती त्या धक्क्यातून सावरली नव्हती. सगळं आवरून तिनं नाश्ता टेबलवर नेऊन ठेवला. सुनील व त्याचे आईवडील नाश्ता करू लागले. सांगितलंस का रे तिला? सुनीलची आई विचारू लागली. सांगितलंय ग, पण ती ऐकत नाही. तूच सांग तिला. सुनील आईकडे न पाहताच बोलला. अनिता! सासूबाईंची हाक ऐकू येताच अनिता गडबडीने बाहेर आली. काय झालं आई? अनिता सासूकडे बघून बोलू लागली. इतक्यात फोनची रिंग वाजली. अनिताने फोन उचलला. हॅलो हॅलो अनिता, कशी आहेस? पोरी, काळजी करू नकोस. जावई बापूंना सांग 8 दिवसात पैशांची व्यवस्था करतो. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून अनिताचे डोळे भरून आले. तिचा आवाज खूप जड झाला. हुंदका आवरत ती म्हणाली, बाबा, मला आईशी बोलायचंय. तोच पाठीमागून सासूचा आवाज आला. माहेरच्या लोकांशी गप्पा नंतर मारा, आधी कामाचं बघा. तसं अनितानं फोन ठेवला. काय विचार केलास? अनिताकडे पाहत सासूबाई बोलू लागल्या. अनिताच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्यांच्या समोर हात जोडून बोलू लागली. माझ्या पोटातल्या बाळाला जन्म घेऊ द्या हो. तुम्हाला मुलगी नको म्हणून माझा 7 वेळा गर्भपात केला, तोही माझ्याच नवऱ्याने. स्वतःच्या मुलींना गर्भातच मारताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? अहो, देवाची इच्छा आहे या घरी मुलगी जन्मावी. हे ऐकून सुनील ताडकन उभा राहिला. रागाने तो अनिताकडे आला आणि तिच्या मुस्कटात हाणली. देवाची इच्छा काय आहे आम्हाला सांगतेस? इथं देव, परमेश्वर, आम्ही डॉक्टर आहोत. सुनील तिला फरफटतच बाहेर घेऊन आला आणि कारमध्ये बसवले. गाडी स्टार्ट केली. दोघेही सुसाट वेगाने जाऊ लागले. काही वेळात ते क्लिनिकजवळ पोहोचले. रडणं बंद कर. माझं क्लिनिक आलंय. डोळे नीट पुस आणि इथं काही नाटकं करायची गरज नाही आहे. ती काही न बोलता गाडीतून खाली उतरली. अंगात भारी अशक्तपणा होता. सुनीलच्या मागे चालत ती आत आले. सिस्टर, ॲबॉर्शनची तयारी करा. सुनीलने नर्सला आदेश दिला तशी नर्स म्हणाली, सर, आज तुम्हाला ऑपरेशनसाठी बाहेर जावं लागणार आहे. कालच बोलणं झालं होतं तुमचं. हातातलं घड्याळ पाहत सुनील म्हणाला, ओ गॉड, 11 वाजले. माझ्या लक्षात कसं नाही? ठीक आहे, मॅडमकडे लक्ष द्या. एवढं बोलून सुनील तिथून बाहेर पडला. अनिता हॉस्पिटलमधील पेशंटला पाहत होती. संध्याकाळ झाली तरी सुनीलचा पत्ता नव्हता. अनिता मॅडम, इकडे आराम करा. साहेब आले की मी तुम्हाला सांगते. अनिता तशीच बेडवर पडून विचार करू लागली. अनिता, ए अनिता, चल उठ लवकर. सुनील तिला झोपेतून उठवत होता. तिच्या डोळ्यावर अजूनही झापड होती. ती काही न बोलता त्याच्या मागून चालत जाऊन गाडीत बसली. पाऊस सुरूच होता. गाडीतून ते घरी निघाले. काही अंतरावर तो पूल होता. जवळ येणाऱ्या त्या पुलाकडे ती एकसारखी पाहत होती. ओ गॉड, हिला पण आत्ताच पंक्चर व्हायचं होतं. तू गाडीत बसून राहा, मी टायर बदलतो. सुनील गाडीतून खाली उतरला. अनिता त्या पुलाकडे एकसारखी पाहत होती. वातावरणात भयान शांतता पसरली होती. अचानक तिला एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. ती गाडीतून खाली उतरली आणि पाहू लागली. तेच बाळ चिखलातून रांगत, सरपटत, किंचाळत वर तिच्या दिशेने येत होतं. अनिताच्या लक्षात आलं, काल हेच मूल इथंच होतं. अनिता आता चांगलीच घाबरली होती.
भीतीने तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. तिला समजत नव्हतं की काय चाललंय. ती सुनीलकडे धावली, पण तो कुठेच दिसत नव्हता. सुनील, सुनील कुठे आहात? ती जोरजोरात हाका मारू लागली. तोच आणखी 1, 2, 3, 10, 15 लहान मुलं त्या पुलाखालून जाणाऱ्या नाल्याच्या बाजूच्या चिखलातून रडत ओरडत किंचाळत सरपटत वर येत होती. भेदरलेल्या नजरेने अनिता सगळं पाहत होती. कानाचे पडदे फाटतील अशा किंचाळ्यांनी परिसर थरारला. ती भीतीने थरथर कापत होती. अचानक तिला जाणवलं की आपल्या पायावर काहीतरी वळवळत आहे. तिनं खाली पाहिलं आणि तिचे डोळे पांढरे झाले. भीतीनं तिची दातखिळी बसायची वेळ आली, कारण पायाशी रक्तानं भिजलेला तिचा नवरा सुनील तिच्याकडं केविलवाण्या नजरेने मदतीची भीक मागत होता. तिची नजर समोर गेली तसे तिचे डोळे पांढरे झाले. भीतीने शरीरातील उरला सुरला जीव निघून जावा अशी ती थरारली. समोर ती 6-7 वर्षाची मुलगी उभी होती. तिच्या हातातल्या छोट्या लोखंडी सळीवर रक्त लागलं होतं. ती मुलगी पुढे आली आणि अनिताकडे पाहिलं. तिचं ते भीषण रूप पाहून अनिताची बोबडीच वळली. चिंब भिजलेली, डोळ्यांच्या दोन्ही खोबण्या रिकाम्या होत्या. अनिताकडे पाहून ती जोराने किंचाळली आणि हातातली सळी खसकन सुनीलच्या छातीत घुसवली. सुनील वेदनेनं कळवळत होता. ते पाहून अनिताने हाताच्या मुठी करकचून आवळल्या आणि किंचाळू लागली, पण तोंडातून आवाज फुटत नव्हता. आता ती सुनीलला त्या वाहत्या पाण्याच्या नाल्याच्या दिशेने चिखलातून फरफटत नेत होती. पाण्यातील माशांनी खाल्लेली अर्धवट शरीराची लहान लहान मुलं रांगत रांगत पुन्हा पाण्यात जात होती. सुनीलचं शरीर जखमांनी भरलं होतं. तो रडत होता, आयुष्याची भीक मागत होता. नवऱ्याची अशी अवस्था पाहून अनिता थरारली. ती मोठ्याने ओरडायचा प्रयत्न करत होती, पण आवाज फुटत नव्हता. अनिता आपल्या नवऱ्याच्या मदतीला पुढे जाऊ लागली, पण तिचे पाय जमिनीत रुतल्यासारखे जड झाले होते. तिला जागचं हलता येत नव्हतं. सुनील अजूनही तिच्याकडे पाहून जोर जोरात किंचाळत होता. ती मुलगी पाण्यात उतरली. मागे वळून तिनं अनिताकडे पाहिलं आणि त्याला खेचत नाल्याच्या पाण्यात नेलं. सुनील आता त्या पाण्यात बुडून वाहत होता. तशी अनिता जोराने किंचाळली. मॅडम, अनिता मॅडम, सुनील सरांना वेळ होईल. ते तुम्हाला न्यायला सकाळी येणार आहेत. तुम्ही आराम करत होता म्हणून उठवलं नाही. म्हणजे आतापर्यंत जे घडत होतं ते सारं अनिताने पाहिलेलं स्वप्न होतं. समोर आता दुसरीच नर्स उभी होती. अनिता खडबडून जागी झाली. ती घामाने भिजली होती. भिंतीवरील घड्याळात पाहिलं. रात्रीचे 1:30 वाजून गेलेले. किती भयानक स्वप्न होतं. अनिता स्वतःशीच बोलू लागली. तिला सुनीलची काळजी वाटू लागली. केबिनमधून बाहेर येऊन पाहिलं तर ठिकठिकाणी पेशंटचे नातेवाईक झोपलेले. ती पुन्हा केबिनमध्ये जाऊन झोपली. अनिता मॅडम, अनिता मॅडम. अनिता जागी झाली. समोर ती नर्स आणि केबिनच्या दरवाजाबाहेर एक कॉन्स्टेबल उभा होता. घड्याळात पाहिलं. सकाळचे 6 वाजले होते. मॅडम, तुम्हाला सोबत यावं लागणार आहे. तिला आश्चर्य वाटलं, पण ती तशीच ॲम्ब्युलन्समध्ये बसली. सोबत नर्सही होती. तसेच ते पुढे घराच्या दिशेने निघाले. रस्त्यात लागणाऱ्या त्या पुलावर लोकांची गर्दी दिसत होती. अनिता खाली उतरली. काही अंतरावर सुनीलची कार उभी होती. पुढचं एक चाक पंक्चर होतं. काय झालंय तिला समजत नव्हतं. इतक्यात तिला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. पुढे जाऊन पाहिलं तर अनिताची सासूबाई छाती बडवून घेत रडत होती. जमिनीवर सुनीलचं प्रेत पाहून अनिताची दातखिळीच बसली. ती एकसारखी सुनीलचं प्रेत पाहत होती. मागे लोकांची कुजबूज सुरू होती. डॉक्टर होता. गर्भलिंग चाचणी करायचा. मुलगी असली तरी अबॉर्शन करायला लोक याच्याकडेच जायचे. त्या मुलींचे मेलेले गर्भ याच नाल्यात टाकायचा म्हणे.
कितीतरी स्त्रियांचा, मातांचा तडतडाट लागलाच असेल याला शेवटी. या जगात वाईट करणाऱ्याचा न्याय होतोच. अनिता तशीच शांत बसली होती. तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलीला आता जन्म घेण्यापासून रोखणारं कोणीच नव्हतं. आणि अशा प्रकारे अनिताला आणि तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलीला न्याय मिळालेला होता. कथा समाप्त. श्रोते हो, तुम्हाला कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तसेच अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.